विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरच्या अर्जावर सुनावणी करत त्याला जामीन मंजूर केला आहे. प्रशांत कोरटकर आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचं कथित कॉल रेकॉर्डिंग समोर आलं होतं. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये प्रशांत कोरटकरनं अपशब्द वापरले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही अपमानास्पद शब्द वापरले होते. यानंतर हे कॉल रेकॉर्डिंग संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालं. कोरटकरवर कारवाईची मागणी करण्यात आली. काही ठिकाणी निदर्शनंही करण्यात आली. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला त्यानंतर तेलंगणातून अटक केली होती. त्याला न्यायालयानं आधी 3 दिवस आणि नंतर 2 दिवस पोलीस कोठडीत पाठवलं होतं. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीतही पाठवण्यात आलं. कोरटकरनं कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याची 2 दिवसांपूर्वीच सुनावणी झाली. त्यानंतर बुधवारी न्यायालयानं त्याच्या जामीन अर्जावर निर्णय देत जामीन मंजूर केला.